रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाञ्च भान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै। आपण 15वा अध्याय वाचतोय। स्क्रीन शेअर करून घेते एक मिनिट। 15व्या अध्यायाचे आपले काही श्लोक झालेले आहेत आणि त्यातला 24वा श्लोक जो आहे त्याची आज आपण सुरुवात करणार आहोत। तर हा 24वा जो श्लोक आहे त्याच्या आधी आपण जो बघितलेला होता त्याच्यामध्ये उशक स्तुत्थक हिंगू कासिसद्वय सैंधवम सशिलाजतु कृच्छ्राश्म गुल्म मेदक कफापहम असं बघितलेलं होतं। याचा अर्थ काय की ह्याच्यामध्ये आपण उशक तुत्थक हिंगू खारी जमीन हिंग तुत्थक हे जे काही सगळं आहे उशकादी गण तो काय करतो तर मूत्र कृच्छ्र अश्मरी आणि त्याच्यानंतर ज्याला आपण हे म्हणतो की गुल्म मेद ह्या सगळ्यांचा नाश करण्याच्या दृष्टीने हा उशकादी गण आहे तो महत्वाचा। मग यानंतरचा जो पुढचा गण आलेला आहे तर तो जो गण आहे त्याचं नाव आहे वेल्लांतराणिक वृक वृषाश्म भेद गो कंटकेट सहचर बाणकाशाः वृक्षादनी सहचर वृक्षादनी नलकुश द्वय गुंठ गुंद्रा भल्लूक मोरट कुरंटक रंभ पार्थाः वर्गो वीरतराद्योयम हंती वातकृतांगदान अश्मरी शर्करामूत्र कृच्छ्राघात रुजाहरः असा हा संपूर्ण गण सांगितलेला आहे। आता हा ज्या वेळेला आपण गणाचा विचार करतो त्याच्यामध्ये आता काय काय आहेत गोष्टी तर वेल्लांतरा वेल्लंतरा किंवा वेल्लांतरा असं म्हटलं जातं। वेल्लांतरा म्हणजे काय अंतर वेल्ला म्हणजे दुसऱ्या प्रकारची वेलची। मग आता वेल्ला म्हणजे सॉरी वाळा तर काही ठिकाणी वेलची असा सुद्धा त्याचा हे केलेला आहे बरं का फरक केलेला आहे। सो ह्याच्यामध्ये आणखीन काय काय गोष्टी आपण बघू शकतो तर काळा वाळा जो वाळा आणि काळा वाळा किंवा वेलची आणि बडी वेलची असं जसं म्हणतो तसं आहे ते। तर त्याच्यामध्ये वेल्लंतरा त्याच्यानंतर अरणी अरणी म्हणजे काय तर ज्याला आपण अग्निमंथ म्हणतो त्याला अरणी असं म्हटलं जातं। म्हणजे काय होतं की ज्या वेळेला दोन लाकडं अरणीची एकमेकांवरती घासली जातात तर त्यावेळेला हे जे अरणीचं लाकूड किंवा अग्निमंथाचं लाकूड जे असतं तर त्याच्यातनं अग्नी उत्पन्न होतो आणि म्हणूनच हा जो अग्नी आहे तर तो महत्वाचा कशा दृष्टीने तर पूर्वीच्या काळामध्ये हा अग्नी जनरेट करणं हा भाग खूप कठीण असायचा आणि तो अग्नी योग्य पद्धतीने जनरेट व्हावा ह्याच्यासाठी जे दिलं गेलं ना तो म्हणजे हा अरणी किंवा ज्याला आपण अग्निमंथ म्हणतो असा। मग आता ह्या अग्निमंथाच्या मध्ये अरणी असा शब्द वापरलेला आहे। अरणी म्हणजे काय माहितीये का खरं म्हणजे रवी। मग आता रवी कशाला म्हटलं जातं जे घुसळलं जातं ना तर त्याला आपण रवी असं म्हणतो बरोबर। मग घुसळलं जातं तर त्याला रवी जर म्हणत असो आपण तर त्याचा संबंध ह्याच्याशी कसा आहे हे सुद्धा आपण बघूया। तर ज्या वेळेला अग्नी तयार केला जातो किंवा ज्या वेळेला अग्नी बनवला जात असे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे प्रकट होणं ज्याला आपण म्हणतो अग्नी तर असं ज्या वेळेला असेल ना तर त्यावेळेला काय करायला जायचं तर त्याच्यामध्ये महत्वाचा भाग जो असायचा तर त्याच्यामध्ये घुसळणं हा भाग महत्वाचा आहे। म्हणजे अरणीचाच हे असायची रवी आणि अरणीचा असतो खाली रवी ज्याच्यामध्ये घुसळली जायची असा आणि मग ते जोरजोरात घुसळल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची ठिणगी त्याच्यामध्ये तयार होऊन मग अग्नी प्रज्वलित होत असायचा आणि मग हा जो प्रज्वलित झालेला अग्नी आहे तर तो खूप अगदी जपून म्हणजे तो पुन्हा विझू नये या दृष्टीने खूप त्याची काळजी घेतली जायची। काळजी का घेतली जायची ही कारण की हा अग्नी जो आहे ना तो पुन्हा पुन्हा पेटवणं किंवा पुन्हा पुन्हा प्रज्वलित करणं ही गोष्ट तितकीशी सोपी नसायची आणि म्हणून तो अग्नी पवित्र आणि तो योग्य पद्धतीने जपला जावा या दृष्टीने खूप मोठी काळजी घेतली जायची। आणि हे जनरली कधी बनवले जायचे तर वेगवेगळे जे यज्ञ वगैरे केले जायचे ना तर त्या यज्ञांमध्ये हे अग्नी जे आहेत तर त्याचा उपयोग वेगवेगळे जे 4 पद्धतीचे अग्नी सांगितलेले आहेत त्याच्या दृष्टीने म्हणून तो
जपून ठेवण्याच्या दृष्टीने अशी हा अग्नी वापरला जायचा आणि त्यालाच आपण अरणी असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर कबूक असं म्हटलेलं आहे. तर आता हे म्हणजे काय, तर बकुळ असा शब्द आलेला आहे बरं का. केंबुक असं सुद्धा वाटतं त्याच्यामध्ये, पण भाषांतरामध्ये जो आपला गर्देंचा मराठी भाषांतर आहे त्याच्यामध्ये बकुळ असं केलेलं आहे. त्याच्यानंतर वृष, वृष म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच की वासा. त्याच्यानंतर अश्मभेद, अश्मभेद म्हणजे लकडी पाषाण किंवा ज्याला आपण पाषाणभेद म्हणतो, पाषाणभेद लकडी ती. त्याच्यानंतर गोकंटक, गोकंटक म्हणजे काय, त्रिकंटक म्हणजेच काय, तर ज्याला आपण गोक्षूर म्हणतो नेहमीच्या आपल्या ओळखीच्या भाषेमध्ये. तर आता हे गोक्षुराला का असं म्हणत असावेत किंवा ह्याचा कसा काय हा संबंध काय आहे त्याचा, असं जर का आपण विचार केला तर त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा येतो की त्रिकंटक असं त्याला म्हटलं जातं. आता हे त्रिकंटक जे असतं ना त्याच्यामध्ये 3 पद्धतीच्या म्हणजे 3 काटे असतात आणि ते अशा पद्धतीनं ते अरेंज होतात ना की एक काटा नेहमी वरती येतो आणि हा गायींच्या खुरामध्ये अडकतो आणि म्हणून गोकंटक असं सुद्धा ह्याला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर इक्कट, तर ते म्हणजे काय, तर ज्याला आपण तिरकांड असं म्हटलं जातं, तर तो म्हणजे हा इक्कट असा आलेला आहे. त्याच्यानंतर सहचर, सहचर म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याला आपण कोरांटी म्हणतो, विशेष करून पिवळी कोरांटी. त्याच्यानंतर बाणकाशा, हा बाणकाशा ह्याचा अर्थ सहचर बाण काशा, हा सहचर निळी कोरांटी आणि बाण म्हणजे ह्याची पिवळी कोरांटी. त्याच्यानंतर काश म्हणजे काश आपण जे म्हणलं कुश काश दर्भ, त्याला मराठीमध्ये कसंही असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर वृक्षादनी, वृक्षादनी म्हणजे काय, तर वृक्षादनी म्हणजे बाणगुळ बरं का. आता हे बाणगुळ म्हणजे काय, तर ज्याला आपण परजीवी वनस्पती असं म्हणतो तर त्यालाच बाणगुळ असं सुद्धा म्हटलं जातं. आता ही परजीवी वनस्पती म्हणजे काय, तर दुसऱ्या ह्याच्यावरती ती उगवते किंवा दुसऱ्या ह्याच्यावरती त्याचा जीवन अवलंबून असतं म्हणून त्याला परजीवी वनस्पती किंवा बाणगुळ असं म्हटलं जातं. त्याला वृक्ष अदनी असा शब्द आहे. अद म्हणजे काय, तर खाणारी, त्या वृक्षाला खाणारी, याचा अर्थ काय आपण हे पण समजून घेऊया. तर ज्या वेळेला आपण ह्या वृक्षाचा किंवा ह्याचा विचार करतो तर त्यावेळेला हे जे बाणगुळ असतं तर ते ज्या वृक्षावरती वाढतं तर त्या वृक्षाचा अन्नरस जो असतो ना तो शोषून घेत असतो आणि ते अन्नरस शोषून घेत असल्यामुळे हळूहळू सावकाश काय व्हायला लागतं, तर ते जे मूळ झाड जे असतं ना तर ते मूळ झाड जे असतं ना ते मरायला लागतं आणि म्हणूनच त्याला असं म्हटलं जातं की अदनी म्हणजे वृक्षाला खाणारी किंवा वृक्षादनी असा शब्द त्याला वापरला जातो. आता अदनी असं म्हणत असताना वृक्षादनी, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे वृक्षादनी येतात. मग हे कोणकोणते वृक्षादनी आहेत, तर मग नवलपरीचं एक बाणगुळ असतं की जे आपल्याला जनरली माहित असतं. त्याच्यानंतर अजून बरीच म्हणजे निशिगंधासारखी काही बाणगुळं असतात. निशिगंधाचं जसं झाड असतं ना तशी पानं असणारी काही बाणगुळं असतात. तर ह्या सगळ्यांचा विचार जो आहे तो सगळा वृक्षादनीमध्ये येतो. त्याच्यानंतर नल, नल म्हणजे काय, तर एक विशिष्ट प्रकारचं गवत आहे नल हे. त्याच्यानंतर कुश, कुश काश मधलं कुश. त्याच्यानंतर कुशद्वय असं म्हटलेलं आहे. आता कुशद्वय म्हणजे 2 प्रकारचा कुश येतो. कुश म्हणजे दर्भ म्हणजे छोटा आणि मोठा दर्भ या अर्थाने तो आलेला आहे. त्याच्यानंतर गुंठ गुंद्रा, गुंठ आणि गुंद्रा असं म्हटलेलं आहे. आता गुंठ आणि गुंद्रा ह्याच्यामध्ये काय येतं, तर गुंठ आणि गुंद्रा हे तृणच आहेत वेगवेगळ्या प्रकारची जी काही सांगितलेली आहेत ती. सो गुंठ गुंद्रा. त्याच्यानंतर भल्लुक मोरट, भल्लुक, भल्लुक म्हणजे टेंटू बरं का. टेंटू म्हणजे ज्याला आपण दशमुळांपैकी एक जे म्हणतो ना ते. त्याच्यानंतर भल्लुक मोरट, मोरट म्हणजे मोरवेल. त्याच्यानंतर कुरंटक, कुरंटक कोरांटी परत. त्याच्यानंतर रंभ पार्था, हा रंभ म्हणजे उतरण आणि पार्थ याचा अर्थ अर्जुन असाही घेतला जातो. इथे भाषांतरामध्ये सूर्यफूल असा पण केलेला आहे. आता हा जो संपूर्ण आहे तर त्याला वीरतरादी वर्ग असं म्हटलेलं आहे. आता हा जो वीरतरादी वर्ग आहे ना तर तो वीरतरादी वर्ग काय करतो, तर हंती वात कृतांगदान, वाताचे झालेले सगळे आजार जे आहेत तर हा नष्ट करणारा आहे. हंती वात कृतांगदान आणि काय त्याच्यानंतर की अश्मरी शर्करा मूत्र कृच्छ्र घात रुजा हर, हा
अश्मरी घालवणार आहे, शर्करा घालवणार आहे. आता इथे शर्करा ह्याचा अर्थ मूत्र शर्करा असा, न की ब्लड शुगर लेवल बरं का. त्याच्यानंतर मूत्रकृच्र, मूत्राघात आणि मूत्र रुजाहरहा किंवा नुसता रुजाहरहा असाही आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. आता ज्या वेळेला रुजाहरहा असं म्हणतो तर तो रुजा म्हणजे शूल आणि शूलम नास्ति विना वातात असं सुद्धा म्हटलेलं आहे, बरोबर. आणि म्हणूनच शूल जर का आपल्याला बघायचा असेल ना तर तो वाताशिवाय नसतो आणि हा वीरतरादी गण जो संपूर्ण आहे तर तो विशेषतः वातकृतान गदान हंती असं म्हटलेलं आहे. आता वातकृतान गदान हंती असं म्हणत असताना जर ते वातकृत सगळ्या गदांचं किंवा वाताच्या सगळ्या व्याधींचं हनन करतोय तर वातामुळे शूल होतोय, तर तो शूल सुद्धा कमी करण्याचं काम ते करेल की नाही, तर हो नक्कीच करेल. सो त्या दृष्टीने ह्याच्याकडे आपण पाहायला हवं. आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये एक महत्वाचा जो भाग येतो ना तो म्हणजे की हंती वात कृतान गदान आणि रुजाहरहा हे बघायला पाहिजे. त्यानंतर अश्मरी असं म्हटलेलं आहे. आता हे जे अश्मरी आहे ना तर हे अश्मरी काय, तर आपण प्रत्येक वेळेला बघितलंय की मूत्र अश्मरी या अर्थाने हा अश्मरी आलेला आहे. आणि आता इथे ज्या वेळेला आपण ह्या अश्मरीचं वर्णन करतो किंवा अश्मरी बघतो तर त्यामध्ये आणखीन काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत. तर इथे जे वेगवेगळे अश्मरी वर्णन केलेत त्याच्यामध्ये अश्मरी आणि शर्करा असा शब्द आलाय. म्हणजे शर्करा ज्याला किंवा अगदी छोटं खर किंवा रेती निघणं असं ज्याला म्हटलं जातं तर त्यामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग चांगला होतो. आणि शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की छोटे छोटे असणारे मूत्रामध्ये जे कण आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये निघून जाणार आणि त्याच्याच बरोबर अश्मरी जी आहे मोठी अश्मरी तर ती सुद्धा ह्याच्यामधनं निघून जाणार. त्या दृष्टीने ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सो हे आपण एक बघितलं की अश्मरी आणि शर्करा. त्याच्यानंतर मूत्रकृच्र आणि मूत्राघात. आता मूत्रकृच्र आणि मूत्राघात हे दोन्ही म्हणत असताना त्याच्यामध्ये युरिनच्या संदर्भामधले अनेक ज्याला वेगवेगळे आपण हे म्हणतो लक्षणं किंवा अनेक वेगवेगळी कारणं जे बघतो की त्याच्यामध्ये बर्निंग मिक्च्युरेशन आहे किंवा त्याच्यामध्ये आणखीन काय आपण ज्याला म्हणतो की हे त्याच्यामध्ये अर्जन्सी ऑफ युरिनेशन आहे किंवा युरिन कंप्लीट झाल्यासारखी वाटत नाही आहे, असा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. आणि म्हणून मूत्रकृच्र आणि मूत्राघात या दोघांमध्ये. आता मूत्राघाताचे जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत ना त्याच्यामध्ये खूपच वेगवेगळे आहेत. म्हणजे वातकुंडलिका वगैरे ह्या पद्धतीचा म्हणजे वाताची गती विकृत असणं आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणं या संदर्भामध्ये सुद्धा ह्याचा विचार आलेला आहे. आणि मग आता इथे वर्गो वीरतराद्योयम हंती वातकृतान गदान अश्मरी शर्करा मूत्र कृच्र घात रुजाहरहा. मूत्रकृच्र मूत्राघात आणि मूत्र रुजाहरहा ह्या सगळ्याच पद्धतीने ह्याचा आपल्याला विशेष करून काय म्हणू की फलश्रुती जी आहे ती यामध्ये दिसते. यानंतरचा जो श्लोक येतो ना तो म्हणजे रौद्रक शाबर रौद्र पलाशा जिंगिणी सरल कटफलयुक्ताः कुत्सितांब कदली गतशोकाः सैल वालु परिपेलव मोचाः असं म्हणलेलं आहे. आता रौद्रक शाबर रौद्र पलाशा. आता रौद्र आणि शाबर लोध्र असं म्हटलंय. आता लोध्र म्हणजे काय, तर आपण जे नेहमीचं लोध्र म्हणतो ना ते, आणि शाबर लोध्र जे आहे ते म्हणजे श्वेत लोध्र अशा अर्थाने येतात. सो लोध्र आणि दुसरं शाबर लोध्र या दोन्ही मध्ये ह्याचा समावेश ह्या गणामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा भाग जो आहे त्याच्यामध्ये रौद्रक शाबरक रौद्र आणि पलाश. पलाश म्हणजे आपण ज्याला पळस म्हणतो त्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन काय आहे त्याच्यामध्ये जिंगिनी. हा, आता जिंगिनी म्हणजे काय, तर जी अनंत आहे तर अनंता जी काळी अनंता ज्याला म्हटलं जातं किंवा काळी सारीवा जे म्हटलं जातं ती म्हणजे जिंगिनी. त्याच्यानंतर सरल कटफल युक्ताः. सरल म्हणजे देवदार. त्यानंतर कटफल, कटफल म्हणजे कायफळ आपण ज्याला म्हणतो ते. त्याच्यानंतर आहे खटफलयुक्ताः कुत्सितांब कदली गतशोकाः. कुत्सितांब म्हणजे रासना बरं का. बऱ्याच वेळेला आपण इथे बघतो की वेगवेगळ्या वनस्पतींच्या साठी वेगवेगळे हे आलेले आहेत, काय म्हणू आपण ज्याला पर्यायी शब्द आलेले आहेत.
तर हे जे पर्यायी शब्द आहेत ना, तर ते सुद्धा आपल्याला माहिती असायला हवेत आणि ते त्या दृष्टीने महत्वाचे आहे. आणि म्हणून जिंगिनी सरल कटफलयुक्ताः कुत्सितांब कदली गतशोकाः. कदली म्हणजे आपण ज्याला केळी म्हणतो ती, त्याच्यानंतर गतशोक कुत्सित ह्रासना, कदंब केळ, त्याच्यानंतर गतशोकाः म्हणजे अशोक, त्याच्यानंतर एलवालू परिपेलव मोचाहा. एलवालू म्हणजे एरवारू ज्याला म्हणतो आपण ते, त्याच्यानंतर छोटा मुस्ता, क्षुद्र मुस्ता आणि राळेचा वृक्ष, हे सगळे जे आहेत ना मोचाहा असं आहे. हा संपूर्ण जो आहे तो लोध्रादी गण सांगितलेला आहे. आणि मग हा लोध्रादी गण काय करतो, तर हा लोध्रादी गण जो आहे तो एष रोध्रादिको नाम मेदक कफ हरोगण हा योनी दोष हरस्तंभी वर्ण्यो विष विनाशनः असं म्हटलेलं आहे. आता हा लोध्रादी गण जो आहे तर तो काय करतो, तर मेदक कफ हरोगण हा. आता बऱ्याच वेळेला आपल्याला लोध्र, शाबर लोध्र, त्याच्यानंतर जिंगिनी सरल कटफलयुक्ताः कुत्सित कदंब कदली गतशोकाः एलवालू परिपेलव मोचाः, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या हा संपूर्ण लोध्रादी गणामध्ये येतं. आणि हा लोध्रादी गण काय करतो, तर मेदक कफहरो गण हा असं म्हटलेलं आहे. मेदाचा नाश करतो आणि कफाचा नाश करतो. आता मेदाचा नाश करतो असं म्हटल्यानंतर आपण हा जो संपूर्ण लोध्रादी गण आहे ना, तर तो कुठे कुठे वापरायला हवा, तर प्रमेहाचे जे पेशंट्स असतात ना त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा गण वापरता येत असतो. त्याच्याच बरोबर, कारण मेदाची आणि प्रमेहाची चिकित्सा जी आहे तर ती समांतर किंवा दोन्ही एकमेकांना योग्य या पद्धतीने सांगितलेली आहे. आणि म्हणून या पद्धतीनं आपल्याला तिथे विशेषत्वाने प्रमेहाचा जेव्हा विचार करतो ना त्यावेळेला सुद्धा हा आपल्याला वापरता येतो. आणि कफहरो गण हा असं म्हटलंय, कफ सुद्धा कमी करणारा असा हा गण आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या कफाच्या व्याधींमध्ये सुद्धा लोध्रादी गण आपल्याला वापरता येत असतो. आता हा लोध्रादी गण विशेष करून योनी दोषहर हा असं म्हटलंय. आता योनी दोषहर हा असं म्हणत असताना शरीरातल्या विशेष करून मेद आणि कफाच्या संदर्भातले जे योनी दोष असतील ना ते कमी करण्यासाठी हा लोध्रादी गण जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो. आता शरीरामधले हे मेद आणि कफाचे जे दोष आहेत, विशेष करून योनी दोष आहेत, ह्याचाच अर्थ काय, तर कफज योनी व्यापदामध्ये ह्याचा उपयोग खूप चांगला होतो संपूर्ण लोध्रादी गणाचा. त्याच्यानंतर कफज योनी व्यापद जे वेगवेगळे सांगितलेले आहेत, म्हणजे पूर्ण 20 म्हणजे 20 योनी व्यापदांपैकी जे जे कफाचे योनी व्यापद आहेत किंवा वात कफाचे योनी व्यापद आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग चांगला दिसतो. विशेषत्वाने व्हाईट डिस्चार्जेस होणं किंवा ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये ल्युकोरिया म्हणतो त्याच्यामध्ये हा लोध्रादी गण आपल्याला वापरता येत असतो. त्याच्यानंतर काही वेळेला पहिल्या 3 महिन्यांच्या काळामध्ये प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा अशा पद्धतीचे स्राव होत असतात, मग ते स्राव कमी करावेत या दृष्टीने सुद्धा हा योनी दोषहर म्हणून आपल्याला वापरता येत असतो. काही वेळेला आपण बघतो की मेदाच्या संदर्भात विकृती असताना आणि योनी दोषहर असं म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे. मग जे जे पेशंट्स विशेष करून 40+ असतात आणि वजन थोडंसं जास्ती असतं, अशा वेळेला पेशंट जेव्हा कंप्लेंट करत असतात की योनीगत श्वेतस्राव आहे, अशा पेशंटचे जर आपण शुगर काही दिवसांनी करून बघितली ना तर ती बऱ्याच वेळेला बॉर्डरलाईन किंवा पॉझिटिव्ह किंवा शुगर वाढलेली अशी दिसते. मग अशा वेळेला सुद्धा योनी दोषहर म्हणजे तिथून तो व्यक्त होतोय तो प्रमेह किंवा शरीरामध्ये वाढलेला क्लेद आणि मेद, त्या दृष्टीने म्हणून आपण ह्याचा विचार करायला पाहिजे. सो मेदक कफहरो गण हा योनी दोषहर हा स्तंभन करणार आहे. म्हणजे काय, तर वेगवेगळ्या गोष्टीचं स्तंभन. आता स्तंभन म्हटल्यानंतर मलाचं स्तंभन हा तर भाग ओघाने आलाच. मलाचं स्तंभन असं म्हणत असताना आपण आणखीही काही गोष्टी त्याच्या बरोबरीने बघायला हव्यात. मग त्याच्यामध्ये हे स्तंभन म्हणजे कशाचं, तर मग लोध्रादी गण जो आहे ना तर युरिनेशन खूप जास्त प्रमाणामध्ये होत असेल तरी सुद्धा स्तंभन म्हणून काम करेल. म्हणजे मूत्र संग्रहणाचं काम कसं आहे ना त्या पद्धतीनं सुद्धा ह्याचं काम होत असतं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे वर्ण्य आहे तो, ह्याचाच अर्थ असा की विकृती शरीराची रक्ताची नष्ट करणं आणि वर्ण्य म्हणून काम करणं किंवा चेहऱ्याचा रंग सुधारणं, संपूर्ण त्वचेचा रंग सुधारणं ह्या दृष्टीने सुद्धा हा महत्वाचा आहे. आता इथे जर आपण बघितलं ना तर मेदाच्या विकृती, कफाच्या विकृती हे नष्ट करून वर्ण्यगंड आणणार आहे, बरोबर. मग मेद आणि कफ ज्या वेळेला शरीरामध्ये वाढतो अशा वेळेला काय शरीरामध्ये घडतं, तर मेद आणि कफ वाढतो. विशेष करून कफ जेव्हा जेव्हा वाढतो ना
तर त्या कफाच्या संदर्भामध्ये रंग कुठला आलाय तर शैत्य श्वैत्य श्लथांगत्वम श्वासकासाती निद्रता. श्वैत्य म्हणजे पांढरेपणा, म्हणजे जिथे जिथे आपल्याला असं वाटतंय की अरे हे श्वित्र नाहीये पण तरी सुद्धा पांढरट होते स्किन किंवा पांढरट डाग पडतात, अशा वेळेला हा लोध्रादी गण जर का आपण वापरला ना तर मेद विकृती सुद्धा नष्ट होईल, विकृत कफ सुद्धा नष्ट होईल आणि कफ विकृती नष्ट झाल्यामुळं आपल्याला असं दिसतं की हे पांढरट डाग आहेत ते कमी व्हायला दिसतात. बऱ्याच वेळेला काही स्किन डिसीजेस मध्ये म्हणजे दाणू खूप जास्ती कोंडा असताना ते शेड ऑफ ज्या वेळेला होतं तर तिथे सुद्धा आपण बघतो की एक विशिष्ट पद्धतीचं डिस्कलरेशन स्किन वरती आलेलं असतं. अशा ठिकाणी सुद्धा हा आपल्याला लोध्रादी गण इव्हन उद्वर्तनाच्या स्वरूपामध्ये आणि शिवाय पोटामध्ये असा दोन्ही ठिकाणी आपल्याला वापरता येईल. आणखीन एक याचं महत्वाचं कार्य असं सांगितलेलं आहे की वर्ण्य आणि विष विनाशन, हा विष शरीरातली नष्ट करणारा असा हा लोध्रादी गण आहे. आता शरीरातली विष नष्ट करणं असं म्हणत असताना त्याच्यामध्ये आपण विशेष करून कुठल्या विषांचा विचार करायला पाहिजे तर दूषी विषांचा विचार करायला पाहिजे. विकृती जर का शरीरामध्ये दूषी विषाची उत्पन्न झाली तर काय होणार आहे तर विशेषत्वाने धातू जे आहेत ते असार तयार व्हायला लागतील आणि मग त्याच्यानंतर धातू असारतेतनं येणारी लक्षणं आणि म्हणून तिथे विषांचा नाश करण्याच्या दृष्टीने म्हणून हा जो संपूर्ण लोध्रादी गण आहे तो महत्वाचा. यानंतरचा जो श्लोक आलेला आहे ना त्याच्यामध्ये अर्कालर्कौ नागदंती विशल्या भांगी रासना वृश्चिकाली प्रकेर्या प्रत्येक पुष्पी पीत तैलोदकेर्या श्वेता युग्मम तापसानांच वृक्षः. आता हा संपूर्ण अर्कादी गण किंवा अर्क अलर्क असं म्हटलेलं आहे. अयम अर्कादिको वर्ग कफमेदो विशापः कृमिकुष्ठ प्रशमनो विशेषात व्रणशोधनः असं म्हटलेलं आहे. आता अर्क आणि अलर्क, अर्क म्हणजे काय तर रुई आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि अलर्क म्हणजे काय तर मंदार. आता रुई आणि मंदार ह्याच्यामध्ये काय फरक असतो तर एकाला निळी फुलं असतात आणि एकाला जांभळी फुलं असतात. तर ह्या दोन गोष्टींचा फरक समजला जातो, निळी फुलांची आणि जांभळ्या फुलांची, या दृष्टीने अर्क आणि अलर्क. आणि मग अर्क आणि अलर्क असं म्हणत असताना त्याच्यामध्ये अजून काय आहे तर नागदंती. नागदंती म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नागदवणा ज्याला म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला फेन्सिंगला किंवा जिथे जिथे गेटला एंट्री असते ना अशा ठिकाणी हा नागदवणा लावलेला असतो. रुईची झाडं जी आहेत ना ती जनरली आपण झेरोफायटिक म्हणून जास्ती करून बघतो. तर जिथे जिथे खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो ना अशा ठिकाणी ही रुईची किंवा मंदार किंवा अर्काची झाड आपल्याला मिळतात. अर्क अलर्क नागदंती, नागदवण्याच्या बद्दल आपण बोलत होतो. तर हा नागदवणा आहे ना हा अँटी कॅन्सरस म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो असं बरेच वैद्य लोक सांगतात किंवा वापरलेलं आहे त्यांनी, आपण सुद्धा काही केसेस मध्ये वापरलेला आहे. सो त्या दृष्टीने हा नागदंती किंवा नागदवण्याचा परिणाम चांगला येत असतो. त्याच्यानंतर विशल्या, विशल्या म्हणजे कळदावी बरं का, म्हणजे काय शल्य काढून टाकणारी ती विशल्या. आता शल्य कुठला तर गर्भ हे शल्यभूत ज्या वेळेला होतं ना तर ते शल्य काढून टाकणारी जी आहे ती म्हणजे कळदावे. तुम्हाला जर का कळदावाच्या संदर्भामध्ये माहिती असेल ना तर ज्या वेळेला कळदावीची मुळी ह्याच्यामध्ये बांधली जाते तर त्यावेळेला काय होतं तर ती कळदावी जी आहे ना तर त्याच्याने पेन्स चांगल्या येतात आणि कळदावीनी पेन्स चांगल्या आल्यामुळं हे जो गर्भ आहे तो निघून जातो, शल्यभूत जो होतो तो कमी होऊन जातो किंवा बाहेर पडून जातो आणि असं होत असल्यामुळे तिला विशल्या असं नाव वापरलेलं आहे. त्याच्यानंतर भारंगी रासना, भारंगी आणि रासना. त्याच्यानंतर वृश्चिकाली, वृश्चिकाली म्हणजे मेडशिंगी. त्याच्यानंतर प्रकिर्या, प्रकिर्या म्हणजे घाणेरा करंज किंवा आपण पुती करंज ज्याला म्हणतो हा. त्याच्यानंतर प्रत्येक पुष्पी पीत तैल उदकिर्या, प्रत्येक पुष्पी म्हणजे आघाडा बर का. त्याच्यानंतर पीत तेला म्हणजे मालकांगोणी. त्याच्यानंतर करंज श्वेता युग्मम तापसानांच वृक्ष, हा तापसद्रुम म्हणजे हिंगणबेट. तर हा संपूर्ण जो आहे ना तो अर्कादी गण सांगितलेला आहे आणि ह्या अर्कादी गणाचा उपयोग कसा होतो. आता हिंगणबेट म्हणजे तापसद्रुम आपण ज्याला म्हणतो किंवा विशेष करून इचलकरंजीच्या साईडला हे तापसद्रुम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत जर का जर तुम्हाला बघायचे असतील तर त्या ठिकाणी खालती बसून विशेष करून साधना केली जाते आणि म्हणून त्याला तापसद्रुम असं म्हटलं जातं. सो हे काय करतं अयम अर्कादिको वर्ग हा कफमेदो विशापः, हा कफ कमी करणार आहे, मेद कमी करणार आहे आणि विष कमी करणार आहे. परत इथे कफ आणि मेद हे दोन गोष्टी एकत्र येतात. मेदाचं जे किंवा कफाचं राहण्याचं स्थान जे आहे ना ते मेद आहे
आणि म्हणून कफ आणि मेद हे बऱ्याच वेळेला एकत्र किंवा एका ठिकाणी आलेले दिसतात. साधी अगदी त्याची आपण गोष्ट किंवा एक उदाहरण म्हणून बघायचं झालं ना तर दिवा साफ केल्यानंतर कफ वाढतो, बरोबर. आणि जो विकृत कफ आहे ना तर तो मेदाकडे धावतो आणि म्हणून मेदाचं वर्धन करतो. म्हणून दुपारी झोपल्यानंतर मेद वाढायला सुरुवात होत असते. मग कफ मेदो विषापहा, कफ कमी करणारा, मेद कमी करणारा, विष कमी करणारा असा हा काय आहे तर हा अर्कादी संपूर्ण वर्ग जो आहे तो या पद्धतीचा आहे. आणि मग तो काय करतोय अर्कादी वर्ग, आता मेद आणि विष सुद्धा तो कमी करतोय असं ज्या वेळेला म्हटलेलं आहे ना तर विषांचा जेव्हा जेव्हा आपल्याला विचार करायचा आहे तर शरीरामधली विकृती किंवा शरीरामधली विष दूर करण्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा भाग आपल्याला बघावा लागतो. आणि मग हे काय करतं तर विषापह, विष घालवणारा आहे. कृमी कुष्ठ प्रशमन, कुष्ठ प्रशमन असा शब्द आलेला आहे. कृमी घालवणारा आहे. कृमी शरीरातले नष्ट करणं हे खूप महत्वाचं काम जे आहे हा संपूर्ण अर्कादी गण करतो. आता जर आपण ह्याच्यामध्ये बघितले ना तर प्रत्येक पुष्पी, त्याच्यानंतर पीततैल, उदकेरिया, श्वेतायुग्मम, तापसानांच वृक्ष, हे सगळं जे आहेत त्याच्यातले कृमिघ्न म्हणून उत्तम कार्य करणारी ही अनेक द्रव्य आहेत. आणि असं बघत असताना ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग आपण नक्कीच बघायला हवा आणि तो जो आहे ना तो म्हणजे तो काय करतोय तर कफमेदो विषापहा हा कृमी कुष्ठ प्रशमन. बऱ्याच वेळेला आपण बघतोय की कृमी जिथे जिथे येतात ना तिथे तिथे प्रत्येक वेळेला कुष्ठ हे दिसतं किंवा कुष्ठ हे आलेलं असतं. कृमी आणि कुष्ठ या दोन गोष्टी आहेत ना त्या गो हँड इन हँड इतपत म्हटलं ना तरी सुद्धा हरकत नाही असं एक ह्याच्यातनं सुचवावं वाटतं किंवा सांगावंसं वाटतं. सो ह्याच्यामध्ये कृमी कुष्ठ प्रशमन, कुष्ठ प्रशमन करणारा असा हा गण आहे. आता कुष्ठ प्रशमन, कुष्ठ घालवणारा असा जर का असेल ना तर त्या ठिकाणी आणखीन एक काय महत्वाची गोष्ट होते तर शरीरामधलं कुष्ठ मग ते सुद्धा विशेष करून कफज कुष्ठ आणि मेदो कुष्ठ, मेदोगत कुष्ठ हे घालवण्यासाठी ह्याचा उपयोग जास्त चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि म्हणून कृमी कुष्ठ प्रशमन हा आणि विशेषात व्रणशोधन हा. आता इथे जर का आपण बघितलं ना तर व्रणशोधन हे एक वेगळं काम या अर्कादी गणाचं सांगितलेलं आहे. तर व्रणशोधनाचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना तर आपल्याला खूपसे पेशंट्स असे असतात माहिती असतात की जे डायबेटिक असतात आणि त्यांचे जखमा भरून येत नाहीत. आता मेदो दोष निबर्हण हा असं ह्याचं म्हटलेलं आहे. शरीरातला मेद विकृत होतो त्यावेळेला प्रमेहाकडे संप्राप्ती झुकते आणि प्रमेह ज्या वेळेला होतो त्यावेळेला दुष्टव्रणाकडे संप्राप्ती झुकते. आणि ह्या दोन गोष्टी एकमेकांवरती अवलंबून असल्यामुळं काय महत्वाचा भाग आहे तर मेदोज आणि विशेष करून व्रणदृष्टी ह्या दोघांमध्ये सुद्धा ह्या अर्कादी गणाचा उपयोग होतो. मग डायबेटिक वुंड्स किंवा नॉन हिलिंग वुंड्स किंवा बर्न नंतर झालेल्या वुंड्स या सगळ्या वुंड्स मध्ये सुद्धा या अर्कादी गणाचा आपल्याला खूप चांगला वापर करून घेता येत असतो. ह्याच्यामध्ये बरेच पेशंट्स आपल्याकडे येत असतात बरं का की ज्यांना ह्या वुंड्सचा त्रास असतो किंवा न भरणाऱ्या जखमा असतात. तसाच एक पेशंट आपल्या ठाण्याच्या दवाखान्यामध्ये येत होता आणि जवळजवळ 7 ते 8 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतलेली होती. लेफ्ट साइडचा जो पाय होता ना त्याचा जो वरचा सरफेस होता त्याच्यावरती जखम झालेली होती आणि ती भरत नव्हती. मग अगदी स्किन कॅन्सर पासूनच्या सगळ्या टेस्ट त्याच्या झालेल्या होत्या. ग्राफ्टिंग 1-2 वेळेला झालेलं होतं. ग्राफ्ट सुद्धा रिजेक्ट झालेला होता आणि त्याच्यामध्ये काही पुढे बऱ्याच वेळेला करून सुद्धा झालेलं नव्हतं. आणि हे 5 ते 6 वर्ष झाल्यानंतर तो आपल्याकडे आला की एक लास्ट चान्स बघूयात काय होतंय वगैरे. आणि त्याच्यातली हा जो अर्कादी गण आहे ना त्यातली काही औषधं वापरलेली मेदावरती जाणारी काही औषधं वापरलेली होते. आणि ते औषधं दिल्यानंतर 5 ते 6 महिन्यामध्ये संपूर्ण पाय तो चांगल्या पद्धतीने हील झाला. सो टिश्यू हेल्थ रिज्युमिनेट करणं हा जो भाग महत्वाचा आहे ना तो दुष्ट व्रण विशोधन हा ह्याच्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच मेदावरती जाणारा आणि व्रणावरती जाणारा असा हा उत्तम अर्कादी गण जो आहे तर तो ह्या पद्धतीने आपण इथे बघायला हवा. कृमिकुष्ठ प्रशमनो विशेषात व्रणशोधनः सुरसयुग फणिज्यम कालमाला विडंगम खरबूस वृषकर्णी कटफलम कासमर्दः क्षवक शिरसी भांगी कार्मुका काकमाची कलहल विषमुष्टी भूस्तृण भूतकेशी. यानंतर हा जो गण आहे हा कुठला आहे तर त्याच्यामध्ये सुरसागर गणश्लेष्म मेदक कृमी निषूदनः प्रतिशाय अरुचिश्वास काचग्नो व्रणशोधनः. आता हा संपूर्ण जो काही गण सांगितलेला आहे
त्याच्यामध्ये काय काय कंटेंट्स आहेत ते परत एकदा बघूयात आपण. सुरसपासून सुरुवात आणि म्हणून सुरसादी गण. आता सुरसादी गण जो आहे ना तो सुद्धा उत्तम कृमिघ्न किंवा उत्तम विषघ्न म्हणून सुद्धा आपल्याला वापरता येत असतं. सुरसादी गण आपण बऱ्याच पेशंट्स मध्ये व्रणधावनासाठी सुद्धा वापरलेला आहे बरं का. सुरस म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती की तुळस. बरं, सुरस युग, युग म्हणजे दोन, म्हणजे पुन्हा दोन तुळस आल्या. मग कृष्ण तुळस आणि श्वेत तुळस किंवा राम तुळस आणि कृष्ण तुळस असं जे म्हटलं जातं ती. त्याच्यानंतर सुरस युग फणिज्य, फणिज्य म्हणजे आपण ज्याला अजबला म्हणतो ती. त्याच्यानंतर कालमाला, कालमाला म्हणजे काळा अजबला. विडंग वावडिंग हे तर कृमिघ्न याचा पर्याय म्हणूनच आलेला आहे. त्यानंतर खरबुस, खरबुस म्हणजे मरवा, जो ह्याच्याच जातीतला आहे, तुळशीच्या जातीमधला आहे, की त्याला सुद्धा अतिशय सुगंध उत्तम असतो. एरोमॅटिक त्याच्यामध्ये टिपिकल एक एरोमॅटिक स्मेल असतो असा खरबुस. त्याच्यानंतर वृषकर्णी, वृषकर्णी म्हणजे उंदीर कानी ज्याला आपण म्हणतो ती. त्याच्यानंतर कटफलम कासमर्द, हा कटफल आणि कासमर्द किंवा कासबिंदा असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. उत्तम पद्धतीनं कास घालवतो तो, खोकला घालवतो म्हणून त्याचं नाव कासमर्द. हा क्षवक, क्षवक म्हणजे काय तर ज्याच्यामुळं शिंक येतं ते क्षवक. मग ते शिंक येते ते कुठला तर विशेष करून सर्षप जे आहे ना किंवा ज्याला आपण काळी मोहरी म्हणतो, तर ती जर का ह्याच्यामध्ये तडतडली, जास्त जर राहिला त्याचा खाट होतो आणि लगेच शिंकायला लागतात म्हणून क्षवक. त्याच्यानंतर सिरसी, त्याच्यामध्ये सिरसी. त्याच्यानंतर भारंगी कार्मुका काकमाशी, भारंगी. त्याच्यानंतर कार्मुका म्हणजे प्राचीवल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर काकमाची, काकमाची सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला, मालकांगोणी म्हटलं जातं. त्याच्यानंतर कुलहल, कुलहल म्हणजे मुंडी, गोरखमुंडी जे आपण म्हणतो. त्याच्यानंतर विषमुष्टी. त्याच्यानंतर आले भूस्तृण भूतकेशी, भूस्तृण म्हणजे रोहिष गवत आणि भूतकेशी, भूतकेशी म्हणजे जटामांसी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये मात्र वाग्भटाचार्यांचा जो भाषांतर आहे गर्देंचा, त्याच्यामध्ये त्यांनी निर्गुडी असं म्हटलेलं आहे. तर ह्या पद्धतीचा हा संपूर्ण जो सुरसादी गण आहे ना, तर त्याच्यामध्ये उपयोग त्याचा काय होतो तर सुरसादीर गण श्लेष्म मेदक कृमी निषूदना. हा श्लेष्म मेद कृमी यांचं निषूदन, सूदन म्हणजे घालवणारा किंवा पूर्णपणे नायनाट करणारा. निषूदन निश्शेषेण सूदन, हा निश्शेषेण म्हणजे अगदी काही उरणारच नाहीत हे सगळं केल्यानंतर. म्हणजे आपण म्हणतो ना मधुसूदन म्हणजे मधुकैटभ, म्हणजे मधु हा जो राक्षस होता मधुकैटभ त्याचा हरण करणारा किंवा त्याला हरवणारा या अर्थाने मधुकैटभ जो आहे त्याला हरण करणारा तो मधुसूदन म्हणजे तो श्रीकृष्ण अशा अर्थाने आलेला आहे. तसंच हा जो आहे तर इथे कसं आहे की कृमी निषूदन, हा निश्शेषेण सूदन, हा एकही कृमी शिल्लक सोडणार नाही अशा पद्धतीनं. सो हा गण काय करतो सुरसादी गण तर त्याच्यामध्ये श्लेष्म मेद आणि कृमी निषूदन, कफ कमी करतो, मेद कमी करतो आणि कृमी अगदी निश्शेष करून टाकतो. आणि सुरसादी गणामुळे काय होतं तर प्रतिशाय, अरुची, श्वास. आता आपण बघतो की वेगवेगळ्या पद्धतीचा वेगवेगळे जे पेशंट असतात, विशेष करून आपल्याला ह्याचे कोविडचे जे पेशंट्स दिसतात तर त्याच्यामध्ये आपण बघतो की हे जे पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये कृमींचा विचार करावा लागतो, प्रतिश्रयाचा विचार करावा लागतो, अरुची विशेष करून त्यांना असते, श्वास असतो आणि कासघ्न खोकला असतो. ही सगळीच्या सगळी लक्षणं किंवा सिंड्रोम किंवा लक्षणांचा जो संचय आहे तर तो पूर्ण नष्ट करणारा असा हा सुरसादी गण आहे. आणि म्हणूनच ह्या सुरसादी गणाचं जर का धूपन संध्याकाळच्या वेळेला आपण घरामध्ये करायला सांगितलं तर आता थर्ड वेव्हचे जे पेशंट्स हळूहळू वाढतात त्यांच्यासाठी पण ह्याचा परिणाम चांगला येईल आणि थर्ड वेव्ह घालून टाकण्यासाठी, नष्ट करण्यासाठी म्हणून आपल्याला त्याचा उपयोग नक्की करून घेण्यात असतो. सो ह्या दृष्टीने जिथे जिथे ॲस्थमॅटिक पेशंट्स आहेत किंवा कास ज्यांना खोकला आहे, श्वास आहे, असे सगळे जे पेशंट आहेत ना त्याच्यामध्ये हा विशेषत्वाने आपल्याला बघायला मिळतो की व्रण शोधन हा म्हणून सुद्धा ह्याचं एक दुसरं काम सांगितलेलं आहे. तर हे व्रण शोधन म्हणजे काय तर व्रणाचं शोधन करणारा, व्रण जो आहे तो शुद्ध करणारा या अर्थाने शोधन. तर हे व्रणची शुद्धी होणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणूनच जो सुरसादी गण आहे तर त्याच्यामध्ये जे पेशंट्स मध्ये विशेष करून डायबेटिक फूट मध्ये
किंवा जिथे मॅगेट्स पडलेले आहेत अशा पेशंट्स मध्ये व्रणाचं शोधन करण्यासाठी, कारण तो कृमिशोधन पण आहे आणि व्रणशोधन पण आहे, मेदावरती सुद्धा जाणार आहे आणि कफावरती जाणार आहे. आणि म्हणून डायबेटिक फूड मध्ये विशेष करून ह्या सुरसादी गणाचा जो आहे ना, तर त्याचा परिणाम खूपच चांगला होतो असं आपल्याला दिसतं. त्यानंतरचा एक श्लोक आपण वाचूयात फक्त आणि थांबूयात. त्याच्यामध्ये मुष्ककस्नुक वराद्वीपी पलाशधव शिंशपाहा गुल्म मेहाश्मरी पांडू मेदोष कफ शुक्रजित वत्सकमूर्वा भारंगिकटोका मरीचम गुणप्रियाच गंडीरम एला पाठाजाजी कट्वंग फलाज मोद सिद्धार्थ वचाहा. आज आपण थांबूया तिथे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तीर्थ माझे जुरले पायिकपणा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जे फळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतु भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोकी भजिचो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.